नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहतात आत्ताच्या महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूयात आत्ताच्या मुख्य बातम्यांपासून. आरोपी दादा गरुड याचा आणखी एक व्हिडिओ समोर. धनंजय देशमुखांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा व्हिडिओतून दावा. व्हिडिओमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ. प्रेम प्रकरणातून जोडप्याने गळफास घेत केली आत्महत्या. जालन्याच्या वालसावंगी येथील घटना. 3 मुलांच्या महिलेवर 24 वर्षीय मुलाचं जडलं होतं प्रेम. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गजांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीच्या शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. शिवसेनेच्या आमदाराचे अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप. नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरून हेमंत पाटलांचे अशोक चव्हाणांवर आरोप. माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी. बेकायदेशीर बांधकामाची माहिती घेण्यासाठी चंदवानी यांनी दाखल केला अर्ज. वळूयात पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे. प्रेम प्रकरणातून जोडप्याने गळफास घेत केली आत्महत्या. प्रेम प्रकरणातून एका जोडप्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जालना जिल्ह्यातील वालसावंगी येथे घडली आहे. प्रियसी 3 मुलांची आई तर तरुण अविवाहित आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून गणेश उत्तम वाघ वय वर्ष 24 आणि जयाबाई पांडुरंग गवळी वय वर्ष 38 अशी मयत जोडप्याची नावं आहेत. या प्रकरणी पारत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत. आरोपी दादा गरुड यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय. धनंजय देशमुखांना 20 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा व्हिडिओतून दावा. व्हिडिओमुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणातील अटकेत असलेला आरोपी दादा गरुडचे 2 व्हिडिओ यापूर्वी समोर आले होते. यानंतर आता आणखी एक खळबळजनक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर धनंजय देशमुख यांना 20 कोटी रुपयांची ऑफर धनंजय मुंडे आणि सुशील कराड यांचा अंगरक्षक संतोष जाधव यांच्या समोर दिली असल्याचा दावा करणारा व्हिडिओ समोर आलाय. यामुळे बीड जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. पाहुयात व्हिडिओत नेमका काय दावा करण्यात आलाय. त्यांचा गौरगाडी शासकीय संतोष जाधव म्हणून ते आम्ही गेलो. त्यावेळेस ते 20 कोटी रुपये देतो मला. मग धनंजय भाई म्हणले सूर्यधच्या घरी. आता म्हणून कोणाला यांच्या पैसे कधी आलो नाही. मला ते कोणाला सांगू एवढी मोठी गोष्ट. सूर्यधसला कधी गेलो मी त्यांच्या घरी गेलो. म्हणलं असं आहे. त्यांनी 1 वाजता रात्रीच्या धनंजय देशमुखला बोलून घेतलं त्यांच्या साडूला. त्यांना ते म्हणले आपण याला गुतूनच टाकू कॅमेरा. ते म्हणलं काही अडचण नाही. मग धनंजय देशमुख म्हणले तरी मला येतं पटत नाही. यांचं नाव घेतलं. मी येणार नाही. म्हणलं आपण याला सांगू. त्याला नाही मी येणारच नाही. राष्ट्रवादीच्या दिग्गजांचा शिवसेनेत प्रवेश. पिंपळनेर नगर परिषद निवडणुकीपूर्वी आमदार मंजुळाताई गावित आणि डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या उपस्थितीत धुळे येथे काँग्रेस, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटला मोठा धक्का बसलाय. काँग्रेसचे शहराध्यक्ष पांडुरंग चौधरी यांचे सुपुत्र भैया भाऊ चौधरी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते PS पाटील, भाजप ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष नेरकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशाने पिंपळनेरची नगर परिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं स्पष्ट झालंय. शिंदे गटाच्या आमदाराचे अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका जाहीर झाल्या आहेत. अशातच आता नांदेड शहरातील महापालिकेच्या मालकीच्या जागेवरून शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केलेत. शहरातील महापालिकेच्या मालकीची शाळा, भाजीपाला मार्केट, मंगल कार्यालयाची जागा BOTवर तत्वावर देऊन विकून टाकल्या. सत्तेचा वापर करून जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ताब्यात घ्यायचं आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसा कमवायचा असं त्यांचं सूत्र असल्याचा आरोप हेमंत पाटील यांनी केलाय. नांदेडमध्ये अनेक महानगरपालिकेच्या जमिनी आहेत BOT तत्वावर केल्या जातात. नाही, याच्यावरती माझी गंभीर प्रतिक्रिया पहिलेपासूनच आहे. नांदेड शहरामधलं जिल्हा परिषदेचं कुस्त्याचं मैदान असेल तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स झालेलं आहे. जिथं गोरगरीब माणसं भाजी विकायला बसायचे अशा महात्मा फुले मार्केटला तिथले भाजी विक्रेते पूर्ण नामशेष करून तिथं सगळे मोठमोठाले सोन्याची दुकानं, हिऱ्याची दुकानं तिथं आलेले आहेत. ते भाजीपालावाले रस्त्यावर आलेले आहेत आणि त्याच्यामुळं चालायला अवघड झाले. कला मंदिर गेल्या 60 वर्षापासनं मोठे मोठे बालगंधर्वापासनं तर सगळी मोठी नाटक करणारी मंडळी तिथे येऊन गेली. ते संपवून टाकण्यात आलेलं आहे. तरोडेकरांच्या नावाने असलेलं माजी खासदारांच्या नावाने तिथं शॉपिंग कॉम्प्लेक्स केलं. बिंदू माधव मंगल कार्यालय आता यांना जे आहे जनता मार्केटचे गोरगरिबाचं आहे शिवाजीनगरचं ते पूर्णपणे BOTवर काढून त्याच्यातनं 500-600 कोटी रुपये त्याच्यातनं कमवायचे आहेत. आमच्या तरुण नाक्याला मोठा एक भूखंड जिल्हा परिषदचा होता. तिथं ऑलरेडी अनाधिकृत एक बिल्डिंग ॲडजस्टमेंट करून बांधण्यात आलेली आहे आणि आता तो 3 एकरचा तोही भूखंड वळवायचा आहे. जिल्हा परिषदची जी इमारत आहे ती BOTवर द्यायची आहे. कोर्ट कवठ्याला नेलेला आहे. त्या कोर्टाची इमारत व त्याच्या पाठीमागचं जी काय मुलींची शाळा आहे तिथेही BOT करायचं आहे. मल्टीपर्पज सारखी 100 वर्ष जुनी शाळा, ती शाळा सुद्धा जिल्हा परिषदची महानगरपालिकेकडे हँडओव्हर केलेली आहे.
सत्तेच्या माध्यमातून ह्या जागा ज्या आहेत ह्या आपल्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ताब्यामध्ये घ्यायच्या आणि BOTवर करून कागदात बसून जे काही आयुक्त असतील त्यांना सगळ्यांना मॅनेज करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवायचा हे सूत्र या लोकांचं आहे. आणि दुर्दैवानं नांदेडकर जनतेला कधी या संदर्भामध्ये जाग येईल मला माहीत नाही, परंतु गेल्या अनेक वर्षापासून या संदर्भामध्ये आम्ही लढत आहोत. नांदेडमधल्या सार्वजनिक वापराच्या जागा लोकांना विकायच्या आणि आजूबाजूच्या खेड्यातल्या लोकांवर परत आरक्षण टाकायचे, परत त्यांच्या जमिनी घ्यायच्या. आता कवठा परिसरातली आसर्जन आसदवन जवळपास 40 एकर जमीन गोरगरिबांची मातीमोल भावाने घेतली. आता तिथं कोर्ट उभं केलं. आता इथं जे कोर्ट आहे ते एकदम प्राईम आहे, तर त्यातनं शेकडो कोटी रुपये कमवायचे. हा जर घोटाळा खरंच चौकशी केली तर हा फार मोठा घोटाळा आहे. परंतु नेमकी चौकशी लागली की सत्तेमध्ये येऊन बसायचं हे इथलं राजकारण्यांचं सूत्र आहे. आणि त्यामुळं आता ते देवच जाणे किंवा कधी चौकशा होतील आणि कधी सत्य बाहेर येईल. परंतु जनतेचं जे कोर्ट आहे ते कोर्ट सगळ्यात मोठं आहे. या कोर्टामध्ये आम्ही जाऊ आणि जनतेच्या समोर आणून देऊ. अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या सार्वजनिक हिताच्या जागा काही माहेश्वरी आणि कोणतरी बिल्डर येतात आणि अशा पद्धतीने ते जागा घेतात, शेकडो कोटी रुपये कमवतात. भाजीपालेवाले असतील, हॉकर्स असतील, रस्त्यावर काम करणारे लोक असतील, ते पहिलेपासून विस्थापित गरीब आहेत आणि या गरिबांना रस्त्यावरच परत आपण सोडताय. ही पद्धत अत्यंत वाईट आहे. या संदर्भामध्ये कधीच आम्ही शांत बसणार नाही. येत्या निवडणुकीमध्ये हा प्रश्न आहेच, परंतु रस्त्यावर उतरून याच्या संदर्भामध्ये लढा दिला जातो. नाही, याच्यात सूत्र माहिती आहेत ना. या नांदेड जिल्ह्याचं राजकारण जे आहे ते गेल्या 72 वर्षापासून माननीय चव्हाण परिवाराकडेच आहेत आणि तेच करते धरते. त्याच्यात काय भिण्याचं किंवा लाजण्याचं किंवा समजून सांगण्याचं काय हातच्या काकणाला आरसा कशाला आहे. या महानगरपालिकेतल्या जागा ज्या आहेत कोणी टेंडर काढायची ती काय टेंडर ज्याच्या नगरपालिकेत एकच नगरसेवक आहे तो थोडी काढू शकतो. त्याची सत्ता आहे तोच टेंडर काढतो ना. भाऊ, येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न उचलला, येणाऱ्या अधिवेशनामध्ये निश्चित हा प्रश्न उचलला जाईल. ज्या महानगरपालिका आयुक्तांनी याच्यामध्ये कागदांमध्ये खाडाखोड केलेली आहे, नियम अटींचं पालन केलेलं नाही, निश्चित त्या आयुक्तांची चौकशी लावण्यात येईल, त्यांना घरी पाठवण्यात येईल. 2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांचा दौरा झाला नाही, काय वाटतं? कधी आलो? 2 दिवसापूर्वी. नाही, माफ करा, मला याच्या संदर्भात कल्पना नाही, मी त्यावेळेस नव्हतो. धन्यवाद. माहिती अधिकार कार्यकर्ता अशोक चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी. कोल्हापूरमधील माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. बेकायदेशीर बांधकामांची माहिती घेण्यासाठी चंदवानी यांनी अर्ज केला होता. या रागातून लखन माने आणि एक अज्ञाताने चंदवानी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यावरून गांधीनगर पोलीस ठाण्यात लखन मानेसह अनोळखी एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.